स्वामी श्री चक्रधरांच्या अमृतमय लीळा आपण कैवल्यवासी दामू अण्णा चौधरी यांच्या दशक्रियेच्या प्रीत्यर्थ श्रवण करीत आहात। अनेक लीळा आपण श्रवण केल्या। मानवा पंथाचं नव्हे तर स्वामी चक्रधरांचं तत्वज्ञान या लीळा चरित्रात पूर्णपणे भरलेला आहे। विधी आणि निषेध अशा माध्यमातून आपण धर्म आचरतो आहे। वासनिक असो भिक्षुक असो, 4 साधनापैकी 2 साधन चेतन आहेत, 2 जड आहेत। जड साधन फक्त वंदन करत्यापुरतेच आहे, परंतु चेतन साधन भजन पूजनाच्या योग्य आहे असं आमच्या स्वामी चक्रांनी सांगितलेलं आहे। परंतु या प्रपंचात वावरत असताना या प्रपंचाचं गाडं आपण ओढत असताना अनेक प्रकारच्या समस्या आपल्याला उद्भवल्या जातात। परंतु कधी कधी काय होतं, आपली जी स्वामींनी सांगितलेली आचरणाची शैली आहे, कदाचित स्वार्थामुळं, कदाचित काही व्यावहारिक कारणामुळं बदलल्या जाते आणि बदलल्या गेल्यामुळं बोलता बोलता, कृती करता करता, आचरण करता करता आपल्याकडून जाणतेपणाने हो का अजाणतेपणाने हो दोष घडून जातो। आणि एक साधीशी चूक आपली परमेश्वरापर्यंत पोहोचून जाते आणि परमेश्वर हा त्या चुकीमुळं आपल्यावर नाराज होतो आणि परमेश्वर नाराज झाला, आपल्या जीवनात आणि काय पाहिजे, काय प्राप्त केलं आपण? सृष्टी नियंता परमेश्वर जर आपल्याकडून नाराज झाला तर आपण जीवनामध्ये काही करू आणि केलंही तर त्याच्याकडे अर्थ नाही, कारण परमेश्वरांनी आपल्याकडं जे तोंड असलेलं ते दिशा बदलवली। याला कारण आपण घडलो। म्हणून अशा साध्या साध्या चुका परमेश्वरापर्यंत पोहोचून परमेश्वर जर दुखवल्या जात असला तर ती चूक आपल्या अंतःकरणात परत घडू न देणं हे महत्त्वाचं या लीळेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। आणि या माध्यमातून स्वामी चक्रधरांनी आपल्याला एक दृष्टांत दिले। लीळेचं नाव आहे मार्गी
काग शुक्र दृष्टांताद्वारे इंद्र भट्टा शिक्षा. एकदा स्वामींचा सकाळचा पूजा अवसर झालेला होता. स्वामींनी हिवाळ्याचे दिवस होते आणि हिवाळ्याच्या दिवस असताना अंगी आणि टोपरं घातलेलं होतं. पाठक स्वामींच्या सोबत होते. पाठक नावाचे एक भक्त स्वामींच्या सोबत होते. स्वामींची जाडी म्हणजे उपरणं ते त्यांनी घेतलं होतं. काही मात्रा घेतली होती आणि सामान, कारण पूर्वीच्या काळामध्ये या गावाहून त्या गावाला जाताना कोणत्याही वाहन न होतं, पायी यात्रा करावं लागायची आणि अशा माध्यमातून स्वामी चक्रधांचं जी मात्रा आहे त्यांनी काही घेतली आणि स्वामी चक्रधर साधनदाता कानड भालगाव या गावाच्या वाटाना विजय केलं. स्वामींना जायचं होतं दुसरीकडं, परंतु स्वामींची प्रवृत्ती बदलली, स्वामींची इच्छा बदलली आणि इच्छा बदलल्यानंतर स्वामींनी रस्ता बदलला. रस्ता बदलल्यानंतर स्वामी कानड भालुगाव अशा गावाला रस्त्याने चालले. बाईसा म्हणते, बाबा आपण चाललो एका रस्त्याने, पाठक नावाचा भक्त दुसऱ्या रस्त्याने चाललाय. स्वामी म्हणतात, काय चिंता करतात ते, आपल्याला पाहिल्यानंतर तो वापस येणारच आहे, त्याला सांगायची गरज नाही. आपल्याला पाहिल्यानंतर आपोआप त्याची पावलं याच रस्त्याने वळतील. अशा प्रकारचं स्वामींनी त्या बाईसांना सांगितलं. पाठकाने मागची वास पाहिली, अरे स्वामी ते या रस्त्याने चाललेले आहे. तोही स्वामींच्या रस्त्याने निघाला. रस्त्यामध्ये इंद्रभट्ट आणि स्वामींची भेट झाली. आता इंद्रभट्ट आणि स्वामींची भेट झाली. इंद्रभट्ट स्वामींना वाटे लावण्यासाठी निघाले. बराच वेळ चालताय, स्वामी पुढे चालले आहे, मागं बाईसा चालली आहे, मागं इंद्रभट्ट चाललेले आहे, पण स्वामी काही म्हणतच नाही. बस झालं, तुम्ही थांबा आता. वाटे लावण्याचं मर्यादा राहते काही. आपण कोणाला वाटे लावतो तर घराच्या बाहेर, दाराच्या बाहेर, जास्तीत जास्त गल्लीपर्यंत. परंतु स्वामी त्याला म्हणतच नाही, चालले आहे चालले आहे. शेवटी बाईसा म्हणते, बाबा हा इंद्रभट्ट आपल्या मागे येतो आहे, खूप दूरपर्यंत चालत आलेला आहे, आपल्याला वाटे लावायला येतोय, आता त्याला थांबवा ना, थांबवा त्याला. स्वामी बाईसाचं हे उत्तर ऐकल्यानंतर स्वामी त्या बाईसाला म्हणतात, आता काय राहायचं, आता त्याला राहा काय म्हणायचं. आता काय आपली भेट होते का नाही होते. अशा प्रकारचं स्वामी चक्रांनी तोंडातून शब्द उच्चारले. हुशार माणसं लवकर जातात. स्वामींना असं बोलायचा उद्देश काय, बा चूक घडलेली आहे, पण चूक घडलेली त्याची उशिरा लक्षात आली आणि त्या इंद्रभट्टाची एकदम लक्षात आली आणि त्याला कळालं. इंद्रभट्टाला समजलं मनात की माझ्यावर स्वामी उदास आहे, म्हणून मला स्वामी थांबा म्हटले नाही. स्वामींनी थांबा म्हणायला पाहिजे होतं, पण स्वामी माझ्यावर उदास आहे. उदास का आहे याचं कारण शोधावं लागेल. स्वामींच्या जवळ राहून आपल्याकडून अशी कोणती गलती झाली, स्वामींच्या मार्गावर चालत असताना आपल्याकडून असं काय चुकलं की स्वामी आपल्यावर उदास झाले. म्हणून त्याला कळालं की माझ्यावर स्वामी उदास. काय कारण होतं
ते या चरित्रकारांनी सांगितलं. गातीये कमळदेव, एक नावाचे भक्त होते, ते साधाचे जावाई होते. चरित्रामध्ये साधा आहे आणि स्वादा ही आमच्या स्वामींची नाही. तर रुद्धपूरला असलेले आमचे श्री प्रभू बाबा या दोन्ही अवताराची प्रसन्नता जोडलेली साधा, या दोन्ही अवताराला वश केलेली साधा. आणि या साधेचे जावई ते गाती कमळदेव होते. साधाच अशा प्रकारची धर्मशील, तिच्या परिवारावर सुद्धा तिने धर्मशील संस्कार टाकलेले होते. अशा त्या जावायचं नाव होतं कमळदेव. आणि आपे नावाचा एक भक्त होता, तो दादोसाचा भाऊ. दादोसाचं आपल्याला माहीतच आहे की दादोसांनी कदाचित स्वामींच्या दर्शनाला प्रवृत्त केलं असेल नागदेवाला, महादाईसाला वगैरे, परंतु काढण्याचा सुद्धा प्रयत्न केला. म्हणून दादोसावर स्वामी नाराज होते. आणि हा दादोसाचा भाऊ, याच्यावर असलेले वाईट संस्कार, इकडे साधेचे असलेले चांगले संस्कार, या दोघांचं काय झालेलं आहे, भोवरी म्हणजे अंगठी गहाण ठेवलेली होती. आणि त्याच्यावरून त्यांचं भांडण झालं. दोघांचा वाद विकोपाला गेला. इंद्रभट्टा दोन्ही प्रकारचं परिस्थिती इंद्रभट्टाला माहीत आहे. आपोचं संस्कारही माहीत आहे आणि साधेच्या जावयाचे संस्कारही माहीत आहे. साधेचा जावई एकदम सत बोलणारा होता, ज्याचं आचरण सुंदर होतं. आणि दादोसच बेकार तर त्याचा भाऊ आपय तोही बेकार. आणि यांनी काय केलं, त्या भांडणामध्ये प्रतिष्ठेसाठी त्या कमळ नायकाची बाजू घेतली नाही. वास्तविक कमळ नायकाचीच अंगठी होती. ज्याचं होतं त्याला द्यायला पाहिजे होतं. हा नियम आहे संसाराचा. ज्याची जी वस्तू आहे परंपरेने आलेली, ती वस्तू त्याला मिळायला पाहिजे होती. परंतु इंद्रभट्ट हे प्रसिद्ध माणसं होते त्या काळात. आणि या इंद्रभट्टाने काय केलं, विरुद्ध प्रकारचा अभिमान घेतला. म्हणजे आपोचा अभिमान घेतला, दादोशाच्या भावाचा अभिमान घेतला. आणि सहजच आहे ना, परमेश्वर हा सर्व दृष्टीने दुष्ट आहे. परमेश्वर हा या सृष्टीचक्राचा मालक आहे. परमेश्वराची दृष्टी सर्वावर आहे. आणि परमेश्वराने विचार केला की इतका चांगला हा इंद्रभट्ट, आणि यांनी अधर्माची बाजू घेतली, धर्माच्या बाजूला ठुकरून दिलं. म्हणून स्वामी उदास झाले. त्याचा कारण कळालं. इंद्रभट्टाला पटकन कळालं. जो हुशार असतो त्याला पटकन कळतं की हे आपल्यावर का नाराज आहे. आणि इंद्रभट्टाला ते कळालं. इंद्रभट्ट विचार करतो आहे, आपल्याला आपली चूक आपल्या अंतःकरणात आलेली आहे. आणि स्वामी त्या इंद्रभट्टाला रागवून म्हणतात, मरमर इंद्रिया, आतापर्यंत तू दर्शनाने योग्य झाला होता, परंतु ज्या परमेश्वराच्या दर्शनाने योग्य झाला होता, जो सृष्टीचा चालक, त्या सृष्टी चालकाच्या त्याला योग्य केलेलं होतं, तोच परमेश्वर उदास झाला.
काय पाहिजे आणि जीवनात याच्यापेक्षा वाईट काय घडलं, याच्यापेक्षा वाईट काय करायला पाहिजे. आणि अशा प्रकारचं वाईट घडलं आणि स्वामी म्हणतात मर्मर इंद्रिय. आपल्या बुद्धीच्या युक्तीशी, आपल्या बुद्धीच्या युक्तीनं तू अशा प्रकारचं वाईट वर्तन केलं आणि त्याचा अभिमान घेतला. अंगठी त्या गाठी कमळ देवाचीच होती, परंतु इंद्रभट्टांनी ज्याची वस्तू त्याला मिळायला पाहिजे होती असा न्याय द्यायला पाहिजे होता. परमेश्वर समदाता आहे, परमेश्वराचा वासनिक असो भिक्षुक असो तोही समदाता आहे. हा न्याय त्यांनी पाळला नाही, त्याच्यामुळं स्वामी त्याच्यावर उदास झाले आणि मर्मर इंद्रिया काय पाहिजे याच्यापेक्षा तू मेलेला बरा. तू जीवनामध्ये काही करू शकत नाही, तुला जीवनामध्ये काही जोडता आलं नाही. मी पहिलेच सांगितलं, काल परवा 2-3 दिवसापासून सांगतोय की आपल्याकडून कुणाचं चांगलं करता येत नाही, चांगलं होत नाही तर वाईट तरी करू नका. आपण त्या वाईटाला निमित्त होऊ नका, उदास राहा. जे नाही जमत तर उदास तरी राहा, कमीत कमी दोषापासून तरी वाचता. परंतु या इंद्रभट्टांनी खूप मोठं त्याच्यामध्ये पुरुषार्थी करून बुद्ध कौशल्याने ती अंगठी खोट्या रूपाने त्या आपेला देऊन टाकली आणि त्या साधेच्या जावयाला अशा प्रकारचं हीन बनवलं. हा राग आमच्या स्वामींना आला आणि स्वामींनी तो आपल्या जे अधर्म आहे तो अधर्म सहन केला नाही, कारण परमेश्वर प्रत्येक अधर्म सहन करत नाही. युधिष्ठिरांचा धर्म सिद्धीला जाण्यासाठी श्रीकृष्ण चक्रवर्ती बाबांनी युधिष्ठिराने आपल्या दुर्योधनाने किती अधर्म केले हो, पण आमच्या श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्या अधर्मावर कडी घातली आणि त्याचा नाश करायला समर्थ झाले. असेल दुर्योधनाच्या बाजूने अजात सैन्य होतं, सर्व गुरुजन दुर्योधनाच्या बाजूने होते, परंतु अधर्माच्या बाजूने जर राहिलं तर आपला सुद्धा विनाश होतो. जसा त्याचा विनाश झाला तसं इंद्रभट्टाला म्हणतात तुझी बी गोष्ट काय झाली, काक शुक्राची या परी होईल. कावळा आणि शुकर याच्यासारखी तुझी कथा आहे. धर्माचा अभिमान सोडून दिला, अधर्माचा अभिमान घेतला तर तुझा काक शुक्रासारखं गोष्ट तुला झाली. बाईसाने ऐकलं, बाबा काक शुक्र म्हणजे काय. बाईसाला कळाले मी काक शुक्र म्हणजे काय, म्हणून स्वामींनी दृष्टांत दिला. काक शुक्राचा कावळा असतो सर्वाला माहीत आहे. हा कावळा घाणीमध्येच सार निवडतो. कावळा कधीच चांगल्या याच्यात बसत नाही. कावळा त्या आपल्या चाचुनी त्या घाणीमध्ये बसतो आणि त्याच्यामध्ये सार निवडतो. आता जी घाणच आहे मुळात फेकून दिलेली, ज्या घाण लोकांनी वायबार म्हणून टाकून दिलेली आहे, त्या घाणीमध्ये काय सार भेटणार आहे हो. त्या घाणीमध्ये तुम्हाला चांगलं काय भेटणार आहे. अशा माध्यमातून हा कावळा आहे. पुढं शुकर डुक्कर घाणीमध्येच लोट. कितीही त्याला स्वच्छ जागेवर आणा आणि सोडून द्या, तो घाणीमध्येच जातो, त्या गटरीमध्येच जातो, त्याच्यामध्ये सार निवडतो. विचार करा, त्या गटरीमध्ये काय सार सापडणार आहे. तेही घाण, हेही घाण. त्याप्रमाणे इंद्रभट्टाची कथा गोष्ट करा. इंद्रभट्ट हा येथीचा परमेश्वराची प्रवृत्ती प्राप्त केलेला, परमेश्वराचा मनोधर्म प्राप्त केलेला, परमेश्वराच्या क्रियेला तत्पर असणारा हा इंद्रभट्ट यांनी एक साधारण प्रपंचात चूक केली आणि ती चूक परमेश्वरापर्यंत पोहोचली आणि परमेश्वराने तोंड वळून घेतलं. जीवनामध्ये काय आहे, याच्या पलीकडे काय आहे जीवनामध्ये.
आणि स्वामी सरळ सरळ त्याला म्हणतात, अरे या प्रपंचामध्ये राहतो, हेच ते दुःखावह आहे. हा प्रपंच अनित्य आहे. या प्रपंचामध्ये कुठेही सुख नाही. हेच ते एक तुझं वाईट आहे. आणि त्या प्रपंचामध्ये तू राहून परमार्थ निवडण्याचा प्रयत्न कर. परमार्थ निवडतो. अरे परमार्थ निवडतो, परंतु त्या प्रपंचात राहत असताना परमार्थ तरी व्यवस्थित निवडता आला का तुला? चांगल्या लोकांचं अंतकरण दुखवलं, वाईट अधर्म लोकाला तू बाजू घेऊन आपल्या बुद्धी चातुर्याने त्याचा विजय मिळवून दिला. म्हणजे खूप मोठा पुरुषार्थ केला. काय पुरुषार्थ केला? आणि तयाचे नि गोमटे नाही. तू तू त्या आपावची बाजू घेतली, तुला काय गोमट मिळालं? तो अधर्मच आहे. अधर्मशील माणसाला जर चांगल्या माणसाने मदत केली तर तोही अधर्मशील होतो, असा मानव पंथाचा सिद्धांत आहे. या चरित्राच्या माध्यमातून इंद्रवा भट्टाला स्वामींनी शिक्षापन केलं आणि सांगितलं की तू एवढा चांगला आहे. सांगायचं तात्पर्य, जीवनामध्ये वावरत असताना प्रपंचातली गोष्ट आहे ही, काही तत्वज्ञानाची गोष्ट नाही, प्रपंचातली गोष्ट स्वामी चक्रधरांनी उद्धृतपणे सांगितली की आपण वर्तन कसं करायचं या प्रपंचात. प्रपंचात वर्तन करत असताना आपल्यावर साधनदाता परमेश्वर हा उत्तर दिशेला जरी निघून गेलेला आहे, आता या ठिकाणी नाही आहे, तरीही तो आपल्याला तिथून त्याची नजर आहे. आणि नजर असल्यामुळं त्याची जो मूक आहे ते मूक आपल्यापासून फिरायला नको, ही काळजी घ्यायला पाहिजे. आणि इंद्रभट्टाला निमित्त करून स्वामी चक्रांनी हा आदर्श दिला आणि त्याला सांगितलं, आता तू राहा, आम्हाला इथून जायचं आहे. अशा या माध्यमातून दोन दृष्टांत स्वामींनी या ठिकाणी शिकले. शुक्र कावळ्याचा आणि शुक्राचा या दृष्टांताच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं, आपण या प्रपंचामध्ये वावरतो आहे. प्रपंचामध्ये वावरत असताना जर तुम्हाला धर्माचा अभिमान घ्यायचीच पाळी आली तर जो नित्य आहे, जो धर्मशील आहे त्याचा अभिमान घ्या. जो अधर्मशील माणसाचा अभिमान घेऊ नका. ज्याची वस्तू आहे त्याला वापस करण्याचा प्रयत्न करा. असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला तो परमेश्वर प्रसन्न होईल. जर असंही नाही जमत तर उदास राहा. इकडं नाही तिकडं नाही, उदास. नरोवा कुंजरोवा असं तरी करा. परंतु अधर्माची जर बाजू घेतली तर साधनदाता आपल्यापासून दूर निघून जाणार. या माध्यमातून या लीळेतून आपल्याला हे सांगितलेलं आहे. या संसार चक्रात वावरत असताना हा तर विधी आहे, परंतु या संसार चक्रात मी आधीच सांगितलं होतं की हा प्रतीत पंथ की देव आहे. आणि हा प्रतीत पंथ आहे. बाकीचे विश्वास पंथ आहेत. म्हणून मी सुरुवातीच्या दिवशी सांगितलं होतं, आपण काय करतोय, कुठे जातोय, कोणत्या लाईनला जातोय हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. नाही तर आपली कंडिशन इतकी वाईट होते की आपण कोणत्याही प्रकारचं नसतं. याला एक चरित्र स्वामींनी उदाहरणाला दिलेलं आहे की भक्ती करायची, पण भक्ती करत असताना त्याच्या पुढची मागची भूमिका आपल्याला माहीत पाहिजे. आपण भक्ती करतोय, त्या भक्तीने जाणार कुठं, ती भक्ती आपल्याला कुठं पोहोचवणार. जीवाचं रान करून करतो आहे. आपल्या प्रपंचात अमूल्य वेळ आपण काढून तो परमेश्वराच्या ठिकाणी अर्पण करतो आहे.
किंवा भक्तीच्या ठिकाणी अर्पण करतो आहे तर कोणत्या भक्तीच्या ठिकाणी अर्पण करावा, किंवा कोणत्याही ठिकाणी केला तर काय फायदा होतो, का नफा होतो, का तोटा होतो, या चरित्राच्या माध्यमातून जे लोक आहेत त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. दूध पक्वान्न आख्यायिका श्रवण. बाईसा स्वामींजवळ होती. वामदेव नावाचा एक अन्य संप्रदायाचा भिक्षू होता आणि त्याने काय केलं, एका पतीला आणि पत्नीला, त्यापेक्षा पतीलाच उपदेश दिला आणि उपदेश दिल्यानंतर आपल्या पतीचे गुरु आहेत या अभिमानाच्या माध्यमातून ती स्त्री त्या वामदेवाची सेवा करायला लागली. सेवा करायला लागली पेक्षा भक्ती करायला लागली. परंतु वामदेवाचं जे व्रत होतं, वामदेव ज्या मार्गाचा होता तो मार्ग पयवृत्तीचा होता. पयवृत्ती म्हणजे अन्न खाणे नाही, अन्नच खात नव्हते. पय म्हणजे पिणे, त्याच्यामध्ये दूध आलं, ताक आलं. जे पय वृत्ती आहे ते ज्याच्यामध्ये काहीही भेसळ होत नाही, अशा प्रकारचं पय वृत्तीचा मार्ग त्या वामदेवाचा होता. पत्नी काय करायची, दूध आणायची ज्याच्यामध्ये कोणतीही भेसळता नाही, त्या दुधामध्ये कोणतीही भेसळता नाही, इतक्या चांगल्या प्रतीचं दूध आणायची. दूध आटवायची. आता आपण दुधाचे पदार्थ बनवत असताना त्याच्यामध्ये अन्नाचा अंश जातो, काही पीठ टाकतात, काही अमुक टाकतात, अमुक टाकतात, पेढे करा, मावा करा, काहीतरी टाकतात. परंतु ही बाई त्यांचं व्रत भंगू नये म्हणून त्या दुधामध्ये काहीच टाकत नाही. करायची, खाऊ घालायची, न्यायची. परंतु या जगामध्ये वावरत असताना एखादा चांगली क्रिया करत असताना हे जे जन आहेत त्या जनापैकी अधम संस्काराचे जीव असतात. त्या अधम संस्काराच्या जीवालाही सहन होत नाही. सर्वस्वपणाला लावून आपल्या पतीचे गुरु आहे म्हणून ती भक्ती करते आहे, ते पदार्थ देते आहेत. पण त्यांना कोणीतरी जाऊन सांगितले, ओ तो अमका अमका तुमच्याकडे येतो, त्याची पत्नी तुम्हाला पदार्थ आणते, त्याच्यामध्ये अन्न भेसळ करते. अन्न भेसळ करते. वामदेवाला खूप राग आला, कारण त्याला वाटलं माझा पयोवृत्तीचा मार्ग भंग झाला. पती आला, दुसऱ्या दिवशी गुरुला दंडोत केला आणि गुरुला दंडोत केल्या म्हणतो, जाय पडता माझ्याजवळ येऊ नको. वामदेव त्या शिष्याला रागवतोय, माझ्यापर्यंत पोहोचूच नको, माझ्यापर्यंत येऊच नको. विचार करायला लागला तो की आमचं काय चुकलं. तो जवळ गेला, काय चुकलं आमचं हे तर सांगा. म्हणे तुझी बायको पापी आहे, पापिनी आहे. तिने माझा पयोवृत्तीचा आतापर्यंत चालत असलेला मार्ग, आतापर्यंत चालत असलेला धर्म
या तुझ्या पत्नीने भंग केला. त्यालाही राग आला. आपल्या गुरुचा जो धर्म आहे तो धर्म आपल्या पत्नीने भंग केला. घरी आला. घरी आल्यानंतर रागवला, खूप रागवला. ते म्हणे काय झालं हे तर सांगा. म्हणे तू जे पक्वान्न करते ना त्या पक्वान्नामध्ये काहीतरी अन्न मिसळते आणि त्यांना खाऊ घालते. कोण म्हणतं म्हणे असं? असं कोण म्हणतं? तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही, तुम्ही असं करा, मी दूध घेऊन येते, त्यांच्या समोर त्याच प्रकारचे पदार्थ करते. तुमच्या गुरुच्या समोर बिलकुल काहीही कोणतंही अन्न न मिसळता तशाच प्रकारचे पदार्थ करते. पावर करते का नाही? मान्य झालं. आणलं दूध, पदार्थ केले, पहिल्यापेक्षाही चांगले बनले ते. आता विचार करा, आयुष्यभर जीवाची भक्ती केली. लोक जीवाची भक्ती करतात, देवतेची भक्ती करतात. जीव आणि देवतेची भक्ती करत असताना बारकाईने विचार केला का? एकनिष्ठ परमेश्वराची भक्ती, कदाचित जीवाची भक्ती केली, अर्थात गुरुची भक्ती केली. काय मिळालं? गुरुच्या समोर जसे तसे पदार्थ तयार केले. काय मिळालं? तो म्हणतो अरे अरे चांगलं केलं, व्हा भक्त आणि करा भक्ती. याच्या पलीकडे काय दिलं? आहेच काय जीवाजवळ? हीच भक्ती जर परमेश्वराची केली असती. या चरित्राच्या माध्यमातून हे सांगितलेलं आहे, भक्ती डोळच करा. भक्ती एका बाजूनी इकडचं ढोलकं, एका बाजूनी इकडचं ढोलकं वाजवू नका. काही दिवस आले की महानुभावाचं आलं की महानुभावाचं करायचं, काही अन्य आलं की तेही करायचं. हे जर दोन बाजूनी ठोकत गेले तर परमेश्वर उदास होणार नाही का? देवता उदास होणार नाही का? ती देवता तरी तुम्हाला फळ देणार नाही, परमेश्वर तो मुळीच देणार नाही. दोनों तरफ से गए पांडे, ना मिला हलवा ना मिले पांडे. म्हणून एकनिष्ठ भक्ती करण्याचा प्रयत्न करा आणि भक्ती करत असताना डोळस करा. आपण जे करतो ते काय? मानवा पंथात एकही गुरु नागदेव आचार्यापासून आतापर्यंत इतिहासात आलेला नाही की त्यांनी सांगितलं की माझी भक्ती करा, मी परमेश्वर आहे. कशाला मंदिरात जाता, कशाला विशेष कपाळाला लावता? माझीच भक्ती करत जा, माझीच सेवा करत जा. देवाची सेवा करायची नाही, परमार्गाची सेवा करायची, माझीच करा फक्त. असा एकही महानुभाव या मानवा पंथात सापडणार नाही. कारण डोळच भक्ती आहे. आणि आपण जर खरोखर या मानवा पंथाच्या अनुयायी आहे, मानवा पंथ आपल्या अंतकरणात शिरलेला आहे, तर अशा पद्धतीने या बाईने इतकी भक्ती केली. आणि जीव तो जीवच आहे ना हो. वामदेव जरी होता तरी तो काय देवता होता? तो जीवच होता. जीवनाने काय झालं? प्रसन्न झाला. व्हा भक्त न करा भक्ती. याच्या पलीकडे काही म्हटलं नाही. तेव्हा स्वामी म्हणतात, पहा बाई, मरमर सोच्या जीवा तू ते काही असे मग काही दिवस. हे जीवा, मर मर सोच्या म्हणजे असमर्थ. लक्षात ठेवा, प्रत्येक जीव हा असमर्थ आहे. प्रत्येक जीवामध्ये कोणतंही सामर्थ्य नाही. आणि असमर्थ जीवाला तुम्ही जर आपल्या हृदयात परमेश्वराचं स्थान दिलं तर तुम्हाला काही मुक्ती भेटणार आहे का? काहीच देणार नाही. एक पैशाचं गोमतं भेटणार नाही. एक पैशाचं गोमतं न भेटो, पण नरकाला गेल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. याच्यामध्ये ते सांगितलं, काही देशी काय देणार आहे? मरमर सोच्या जीवा तू ते काही असे मा काही देशी त्याच्या जवळच नाही तर तुम्हाला काही. मानव पंथ हे शिकवतो. आणि हा आदर्श आपल्या अंतःकरणात जर टाकला
तर अशी पद्धत आपल्याला येणार नाही. एक उत्तर भारतातलं उदाहरण आहे. उत्तर भारतामध्ये एक कोणीतरी श्रेष्ठ असा व्यापारी होता, श्रीमंत होता. आणि श्रीमंत असून कोणत्याही गोष्टीची त्याला कमतरता नव्हती. एका देवीचं तो काय करायचा, भक्ती करायचा. कारण उत्तर भारतात ते प्रश्न जास्त आहे. आणि देवीला सर्वस्व मानायचा, देवीची पूजा अर्चा मन लावून करायचा, भक्ती करायचा. एका दिवशी काय झालं, मानवा पंथाचा साधू महात्मा आणि त्या वासनिकाची, त्या ग्रस्ताची, त्या व्यापाऱ्याची भेट झाली. भेट झाल्यानंतर त्या मानवा पंथाच्या संन्याशांनी त्यांना सांगितलं, तुम्ही कोणाची भक्ती करतात? म्हणे अमक्या अमकीची. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही भक्ती कशासाठी करतात? म्हणे या संसार चक्रात अत्यंत दुःख आहेत, यातून मुक्त होण्यासाठी भक्ती कर. म्हणे तुला ते त्या भक्तीने मिळेल का? काही सांगता येत नाही. म्हणे मी करतोय, मी विचारून पाहिजे त्या देवतेला. त्याला प्रसन्न होते ना ती देवता. खूप भक्ती करायचा, स्वप्नामध्ये यायची. एका दिवशी काय झालं, तो घरी आला, झोपला. ती देवता स्वप्नात आली. त्याने विचारलं, मी तुझी भक्ती करतोय, पण मला या संसार चक्रातून कायमची मुक्ती तू देशील का? वा सुंदर असा प्रश्न त्या पंजाबच्या एका ग्रस्तानी त्या देवतेला विचारला, ज्या देवतेची भक्ती करत होती. तेव्हा देवतेने उत्तर दिलं, तुला जे लागल, संपत्ती लागो, धन लागो, फळ लागो, सर्व देईल. तुला जे पाहिजे ते संसारातलं सर्व देईल. तुला वाटलंच तर माझं फळही देईल, पण अत्यंत संस्कृती छेद होईल. म्हणजे कायमची तुला जर प्राप्ती पाहिजे असली तर ती माझ्या हातात नाही. स्वतः देवतेने त्या ग्रस्ताला सांगितलं. त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. अरे आपण इतक्या दिवस भक्ती करतोय आणि आपण याच्यासाठी करतोय की प्रत्येकाची भक्ती करण्याचा, मंदिर जाण्याचा उद्देश हाच राहतो की या प्रपंचात अनेक प्रकारचे दुःख आहेत आणि या दुःखाने आपण दग्धायमान झालेलो आहे. हे दुःखातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे, म्हणून आपण काहीतरी सुटकारा मिळावा म्हणून आपण कोणत्या तरी मार्गाचा अवलंब करतो. आणि अवलंब केल्यानंतर असं आपल्याला वाटतं की तो मार्ग आपल्याला सुखकर भेटेल. परंतु डोळस रूपाने विचार केला तर या माणसाने त्याला गुरुत त्या मानवा पंथाच्या साधूंनी त्याच्या डोक्यात असं सांगितलं. तो गेला आणि त्या देवतेने त्याला उत्तर दिलं की बाबा मोक्ष माझ्याजवळ नाही, तयाशी असे तर तुम्हाशी असे. आमच्या चरित्रकारांनी स्वामींचं वचन याच्यात होतं की तयाशी, ज्याच्याजवळ जे आहे ते दुसऱ्याला देणं, याच्याजवळच नाही तर दुसऱ्याला कसं देणार हो? तसं देवतेजवळ मुक्ती नाही, देवतेजवळ मोक्ष नाही, देवतेजवळ अशा प्रकारच्या या संसार चक्रातून बाहेर निघण्याचा रस्ता नाही. ती कशी काय देणार नाही? ते म्हणजे बाकीचं सर्व देते पण हे देऊ शकत नाही. आणि तेव्हापासून मानवा पंथाचा या पंजाबमध्ये एक निष्ठता भक्तीने प्रचार झाला. आणि तेव्हापासून त्या ग्रस्तांनी मानवा पंथाची प्रसिद्धी पंजाबमध्ये केली. तर आजपर्यंत मानवा पंथ त्या पंजाबमध्ये जय कृष्णी पंथ या नावाने ओळखल्या जातो. आणि एक निष्ठतेने आजही ते आपलं सर्वस्व त्या परमेश्वराला अर्पण करतात. म्हणून बाबा रे, भक्ती करत असताना डोळस करा. आणि डोळस भक्ती जर केली तर तीच भक्ती आपल्या, आणि भक्ती करत असताना एक निष्ठतेनं करा, ज्याच्यामध्ये दुसऱ्याचा भाव येऊच देऊ नका. कदाचित दुसऱ्याचा भाव आला तर आपण केलेलं वाया जातं. हे केलेलं वाया गेलं, तिकडं गेले, तेही पुरं नाही केलं, तेही वाया गेलं, म्हणजे आपलं आयुष्य बरबाद झालं. म्हणून या माध्यमातून ही लीला या ठिकाणी सांगितलेली आहे. तशीच लीला पुढची आहे की जे नवीन लोक आहेत त्या नवीन लोकाला हा आदर्श मिळायला पाहिजे की ज्या आदर्शात खरोखर आपण भाग्यवान आहे. चैतन्य परमेश्वर
स्वामी श्री चक्रधर, स्वामी श्री चक्रधर हा आपल्याला मिळालेला आहे. आणि कदाचित तुम्हाला वाटेल की जो तो आपलं श्रेष्ठ समजतो, परंतु तत्वज्ञान पाहायला काही हरकत नाही, ग्रंथ पाहायला काही हरकत नाही. असं काही नाही की जो तो आपला. आमच्या स्वामींनी कधीच आपलं स्वतःचं श्रेष्ठत्व मिळवलं नाही. पूर्ण चरित्रात सुरुवातीला अन्यावृत्ती सांगितली, हो, बाकीच्या देवता सांगितल्या, त्याला प्रभवलं नाही, मग शेवटी ते सांगावं लागलं. युग धर्म सांगितला, पण स्वतःची भक्ती आधी नाही सांगितली. स्वतःची भक्ती कधी सांगितली? शेवटी सांगितली. असं तर काही परमेश्वराने केलं नाही की माझंच खरं आहे. शोधून पहा, ग्रंथ वाचून पहा, ग्रंथामध्ये कळेल की परमेश्वराने असं कुठं म्हटलं नाही की मी श्रेष्ठ आहे. पण आधी त्यांनी काय केलं, इतराची जाणीव करून दिली, इतर वस्तूची जाणीव करून दिली. त्यानंतर पाय बाबा, माहीम भट्टासारख्या माणसाला सर्व सांगितलं, त्याला पटलं नाही, शेवटी म्हणतात की मी आहे आता, शेवटचा पर्याय म्हणून मी सांगितलं, तेव्हा त्याला कळालं. म्हणजे असं परमेश्वराचं तत्वज्ञान सुद्धा नाही की माझंच खरं आहे, असं सुद्धा नाही. म्हणून पुढचं एक चरित्र या धर्तीचं आहे. आंध्र वेक्षायिका श्रवण, वामदेव यांचे शिष्य होते. जळगाव आहेत, पण चौ धोत्र्याचं जळगाव. जळगाव बरेच आहे, आपलं जळगाव असं नाही. अनेक प्रकारचे जळगाव नावाचे गाव आहेत. चरित्रात जळगाव नावाच्या गावाला स्थानही आहेत. जळगाव नावाच्या गावाला लाट जळगाव, अमक जळगाव, बरेच जळगाव आहेत. त्याच्यामध्ये हे चौ धोत्र्याचं जळगाव, तिथं ते राहत होते. माघ महिना आला की स्नान करायचे, आणि स्नान करायचे, आणि प्रत्येक जण काय करायचा, पाणी भरून आणायचं, याला उच्च आसनावर बसवायचा, त्याच्या पायावर पाणी टाकायचं. माघ महिना माहिती आहे तुम्हाला कधी येतो? आता कोणता महिना आहे? भाद्रपद. त्याच्यानंतर आश्विन, त्याच्यानंतर पौष, त्याच्यानंतर माघ. असा हा माघ महिना. दांडी पौर्णिमा ज्या महिन्यात राहते, दांडी पौर्णिमा ज्या महिन्यात राहते, तो कोणता महिना आहे? माघ, म्हणजे थंडीचा महिना आहे. दांडी पौर्णिमा हे थंडीच्या दिवसात राहते, माघ महिन्यात राहते. आणि त्या माघ महिन्यामध्ये स्नानाचा दिवस येतो, म्हणून काय करायचे लोक, पाणी आणायचे आणि याच्या पायावर टाकायचे हिवाळ्यात, याला दांडीवर. पण याला प्रतिष्ठा करून घ्यायची होती. कळबी लागली, तेरी बिच्छू पाणी, तेरी बिच्छू पाणी आलं, प्रत्येक जण आणायचं, पाणी टाकायचं. मग काय करायचं, तो दिवस सकाळी हा उद्योग राहायचा. मग काय करायचं, पायाला तिळक, किती वेळ हो, पायावर परत 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 थंड पाणी जर हिवाळ्यात पडलं तर पायाला तिळकणी बसणार का, पायाला कळानी लागणार का? प्रत्येक जण जीवच आहे, काही देवता नाही कोणी, प्रत्येक जण काय आहे, जीवच आहे. आणि प्रत्येक जीवाला अशा माध्यमातून तो त्रास आहेच. मग काय करायचे, आखडून घ्यायचे, परत हे करायचे. रात्री काय करायचे, गव्हाच्या घुगऱ्या होत्या, त्या गरम करायचे, पाय शेकायचे, पण दुसऱ्या दिवशी परत. कशासाठी? आपली प्रतिष्ठा मिळवण्यासाठी. पहा, लोकांनी आपल्याला देव म्हणावं, लोकांनी आपली भक्ती करावी, लोकांनी आपल्याला खूप पदार्थ द्यावे, हा उद्देश. दुनिया झुकती है, झुकाने वाला. सध्याची कंडिशन भी अशीच आहे, सध्याची कंडिशन भी अशीच आहे. दुनिया झुकते की तिकडं, झुकानेवाला असला की तिकडं झुकून जाते, काही विचार करत नाही चालले कुठं. ज्ञान अत्यंत गरजेचं आहे. आपण मानव पंथाचे, आपण जातोय तर जाताना विचार करा, त्या विचाराच्या माध्यमातून
हे करा, आणि असा तो दररोज 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 करायचा. मग एकदा काय केलं त्यांनी, आता आपल्याला खूप मोठी प्रसिद्धी करायची. गावातल्या लोकांना जमवलं, लोकांनी आपल्याला श्रेष्ठ समजावं, लोकांनी आपल्याला देव समजावं. प्रतिष्ठेसाठी माणूस काहीही करतो, अज्ञान माणूस प्रतिष्ठेसाठी काहीही करतो. आणि या माणसाने काय केलं, या वामदेवाच्या शिष्याने गावात जाहीर केलं, गावाच्या बाहेर सर्व लोकांना जमवलं. अमक्या दिवशी अमक्या तारखेला इतक्या वाजता मला स्वर्गातून विमान येणार आहे आणि मी सदैही स्वर्गाला जाणार आहे. पहा, लक्षात घ्या, विचार करा, विचार करायची बाब आहे. मानव पंथाचं तत्वज्ञान जर थोडंसं जे आपल्या अंतःकरणात असेल ना, तर आपल्याला कळून येईल की कलियुगात तरी स्वर्गाची प्राप्ती होतच नाही. कलियुगाचा धर्मच नाही की स्वर्गाच्या देवतेच्या फळाला जावं, कारण स्वर्गाचं फळ 100 यज्ञ केल्यानंतर कोणत्या युगात, द्वापार युगात. ही कथा कोणती आहे, कलियुगातली आहे. विचार करा, आता या युगात वरच्या देवतेची प्राप्ती होतच नाही, किती काही करा, स्वर्गाची होत नाही, कैलास वैकुंठाची होत नाही, कशाचीच प्राप्ती. या युगात फक्त कर्ममुनी, अष्टदेवेनी आणि अंतरा या 3 देवता खालच्या, खालून नंबर 3. जर आपल्याला अन्य वृत्ती माहीत असली तर खालून नंबर 3 स्थान आहे. या 3 स्थानाच्या देवतेची या युगात कितीही भक्ती केली तर या 3 देवस्थानाच्या पलीकडं जाऊच शकत नाही. स्वदेही स्वर्गातून कधी विमान येईल, सदैही कधी आपल्याला ते विमान येऊन जाईल. कदाचित ऐकलं असेल तुम्ही की अमुक अमुक सदैही स्वर्गात त्याला गेला, शक्यच नाही, या युगाचा नियमच नाही. सर्व आमच्या बैरागाला खंड करावं लागेल. सृष्टी व्यवस्था परमेश्वराने निर्माण केलेली आहे, त्या व्यवस्थेला खंडन होऊन जाईल की या युगातही स्वर्गाची प्राप्ती होऊ शकते, होणार नाही. परंतु यांनी जाहीर करून दिलं. आता जाहीर केलं, गावामध्ये फिरलं. आता गावामध्ये फिरल्यानंतर त्याच्यात उद्देशी बी लोक होते, त्यांच्या बी भावना बदलून गेल्या. अरे खरंच स्वर्गात चाललाय, चला आपण मी पाहिला. विचार करा तुम्ही, बारकाईने विचार करा. विचार करण्यासारखी परिस्थिती आहे की हे शक्यच नाही म्हणून आपण तिथे जाण्यात काही मजाच नाही, हे अशक्य गोष्ट आहे. पण गेले, सर्व गाव जमा झालं. अमक्या वाजता अमक्या टायमाला विमान येणार. टाइम झाला 4:10 असेल, 4:15 असेल, विमान काही आलंच नाही ना. आता विमान आलं नाही म्हणजे बदनामी झाली का नाही आपली. आता लोक काय म्हणतील, एवढं जनसमुदाय आपण जमा केलेला आहे आणि विमानच आलं नाही, आता मेल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. पोरजीव मरोनी आपले ऐश्वर्य साधती. खूप सुंदर स्वामींचं एक एक सूत्र आहे. एक एक सूत्रामध्ये स्वामींनी खूप खूप भरमसाठ असं तत्वज्ञान निरूपलं आहे. आणि त्या अशा माध्यमातून ते विमानच आलं नाही, मग काय करावं काय करावं. हे महाराज मध्ये घुसले, मधून कडी लावली, मध्ये विष आणून ठेवलं होतं आणि विष काय केलं. आता विष घशात गेल्यानंतर घाटी खरखर वाजायला लागली. बाहेरचे लोक दरवाजाला कान लावायचे, आवाज काय यायचा, खर खर खर. अरे विमान आलं, पण मधल्यामध्ये ये बरं. आता यांच्या काकाने ठेवलं होतं का घर बसून घरात विमान झालं. दुनिया झुकती आहे, फक्त झुकाने वाला होणार. आणि मानव पंथाचं तत्वज्ञान नेमकं हे नाही. आणि नेमकं काय झालं, बराच वेळ झाला, अरे काही येतच नाही, काही आवाजच येत नाही. पाहायला गेले तर या भाऊने काय केलेला होता, विष घेऊन टाकलं होतं, त्याला निर्विष केलं लोकांनी, तेव्हा त्याचं काही ठीक झालं. अशा प्रकारचं स्वामींनी याच्यातून सांगितलं की भक्ती करताय, भक्ती करताना अशी भक्ती करा
ज्याच्यामध्ये अशी डोळसता ठेवा, अशी जर भक्ती तुम्ही करत गेले तर तोच नरकाला गेला तर तुम्ही कशाला जासाल? स्वर्गाला जासाल. स्वर्ग तर भेटणारच नाही, अशा बाळगायचीच नाही. स्वर्ग नावाची वस्तू या युगात होणारच नाही, परंतु जे होणार तेही भेटणार नाही. म्हणून बाबांनो, भक्ती करत असताना अशा लोकांच्या नादी लागू नका. अशा स्वामींनी आदर्श दिला, उदाहरणं देऊन सांगितलं की बाबा या जगाची रीत अशी आहे, जगाचे लोक असे आहेत, अज्ञानता आहे, अज्ञानतामुळे त्याच्याकडे भांडल्या जातात, ते काही पुढचा मारतं, आगे पिछा पाहत नाही. मध्ये एक प्रकार निघाला होता यदलाबादला, गांधील माशी चावायची, बरं वाटायचं, लोकांची लाईन लागली, खूप लोक गेले. किती लोक चांगले झाले? किती लोक चांगले आले? खूप लोक गेले. लक्षात ठेवा, हे अशी कथा आहेत. अशा कथा दृष्टीसमोर चरित्र वाचा. चरित्रातून नवीन नवीन निर्माण होतं, चरित्रातून नवीन नवीन शिकायला मिळतं. हे जे असतं ना, हे तेवढ्या पुरतंच चालतं. आता ते गांधील माशी गेली, माशीचा बाबाही गेला. कुठं गेला? काही संपला, संपून गेलं. हे थोड्या दिवस राहतं आणि थोड्या दिवस चाललेली गोष्ट टिकत नसते. जे कायम टिकतं त्याच्याकडं, ते कायम टिकलेलं वरही जात नाही, खालीही येत नाही, मध्यंतरी त्याच्या पद्धतीनं चालतं. तसं परमेश्वराचं तत्वज्ञान आहे. परमेश्वराचं जे स्वामींचं जे लीळा आहेत, स्वामींचं जे चरित्र आहे, हे असं आहे की ज्या स्थितीला 800 वर्षापासून चालू आहे, ते 800 वर्षापासून आज त्याच स्थितीला आहे. ते वरही गेलं नाही, खालीही गेलं नाही, लोकांना लुबाडलं नाही, लोकांचं नुकसानही केलं. म्हणून भक्ती करताय, डोळसता ठेवा. भक्ती करताय, एक निष्ठता बाळगा. भक्ती करताय, अर्धी इकडची अर्धी तिकडची नका करू. भक्ती करताय, निर्मळ मनाने करा. थोडंसं का करत नाही तुम्ही? आम्ही म्हणत नाही 24 तास करा, थोडंसं करा, पण निर्मळ मनाने करा आणि एक निष्ठतेने करा. नक्कीच परमेश्वर आपल्याला जवळ घेतल्याशिवाय राहणार नाही, आपल्याला अनेक आपत्तीपासून सोडवल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं तत्वज्ञान स्वामी चक्रधांनी या दोन चरित्राच्या माध्यमातून सांगितलं. बाबा रे, आपण समाजात वापरतो, फक्त कोण काय करतं याच्याकडे भुलून जाऊ नका. स्वामींनी काय सांगितलं, चरित्र काय सांगतं, चरित्र नसलं तर कोणाला ऐकायला विचारायला लावा. त्याच्याकडून 2-2 चरित्र, 2-2 पानं मराठीतही भेटतं, ते वाचायचा प्रयत्न करा. 2-2 पानं जरी दररोज आपण वाचत राहिलो तर मला वाटतं आपल्याला जीवनामध्ये शांती मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण फक्त एकच आहे, परमेश्वराचं ज्ञान, परमेश्वराची भक्ती, परमेश्वराचा संयोग, परमेश्वराच्या वचनाचा योग, तोच फक्त शांत बनवू शकतो. या जगात दुसरं कोणतंही शांत बनवणारं तत्वज्ञान या जगात नाही. बऱ्याच तत्वज्ञानातून आपण गेलेलो आहे, परंतु या दशव्याचा विधी आहे, दशक्रियेची गोष्ट आहे. म्हणून आज थोडी आणि उद्या पूर्ण आपल्याला आपण दशक्रिया का घालतो? किंवा दशक्रिया घातल्याने काय होतं, किंवा जीव वाढल्यानंतर कोणती क्रिया करायची आणि कोणती क्रिया नाही करायची हे समजणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आता खऱ्या जो विषय चालू आहे त्या विषयाकडे आजपासून उद्यापर्यंत आपण पोहोचायचं आहे. प्रपंच हा अनित्य आहे आणि या प्रपंचामध्ये कोणी कोणाचं नाही. नाते सर्वे स्वार्थासाठी जुळलेले आहेत. म्हणून
एक सुंदर अशी लीळा, ज्याच्यामध्ये हास्य बी आहे, ज्याच्यामध्ये तत्वज्ञानही आहे, अशी लीळा सांगणं गरजेचं आहे. परस नायका स्थिती मरणी वानरा संभोग, लीळेचं नाव आहे. या लीळेतून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. स्वामींचा सकाळचा गळनिंबेची लीळा आहे. सकाळचा पूजावसर झाला, स्वामी आसनावर बसलेले आहेत, स्वामी निरूपण करताय. स्वामी निरूपण करताय पण भक्तिजन लक्ष देत नाहीये. आपलं बी तसंच होतं. तुम्ही बोलत राहा, आम्ही काय करतो, देह देवळात असं. तेव्हा स्वामी आपलं काम निरूपण करताय, पण कोणी स्वामींच्या सन्मुखच नाहीये. स्वामी सांगताय पण स्वामींचं ऐकायला कोणी तयार नाहीये. आता स्वामींना वाटलं आता काहीतरी आपल्याला बदलावं लागेल, पॅटर्न बदलावं लागेल, या लोकांना काहीतरी दुसऱ्या पद्धतीच्या माध्यमातून सांगावं लागेल. म्हणून स्वामींनी काय केलं, परस नायक नावाचा एक भक्त होता, त्याला स्थिती देऊन टाकली. भक्तिजन आले, निरोपणाला बसायची वेळ, स्वामींच्या श्रीचरणाला लागले. स्वामींतर तुम्ही सर्वे आले, परस नाईक नाही आला. अरे सर्वे तुम्हीच ऐकतं, त्याला मी उठवा. गेले उठवायला, काही नाही. उठवा, अंग थंड पडलं. तुम्हाला माहिती आहे का, अंग थंड पडलं की गेले. परशा काही उठत नाही, आरोळा मार, धक्के मार, काहीच नाही. जामीनजवळ आले, अरो परस नायक सरले. स्वामींना ही लीळा करून घ्यायची होती, यांना सन्मुख करायचं होतं, याच्यातून एक आदर्श दाखवायचा होता. आपणही तो आदर्श या लीळेच्या माध्यमातून घ्यायचा आहे. आणि काय आलं, परस नायक सरले. भक्तिजन गप बसले, स्वामींजवळ आले, परस नायक सरले. अरे ते वारले, तुम्ही गप बसताय, मग काय करायचं, लोक करता ते करा. लागले रडायला. रडत असताना प्रत्येकाचा भाव बोलण्याचा वेगवेगळा राहतो. स्वामींनी 800 वर्षापासून तो भाव सांगून ठेवलेला आहे. बाया सुद्धा इतक्या आलापमध्ये रडतात, परंतु रडत असताना त्या सांगतात, मला एकट्याला सोडून गेला, तू चांगला होता, आता माझं कसं होईल, तू जाय तिकडं, पण आता माझं कसं होईल. काही घेणं नसतं, सर्व स्वार्थासाठी. आणि तशा माध्यमातून हे भक्त विरळायला लागले. अरे परशा, दंडू कोणा निवरला, जोडी कोणा निरवली, काठी कोणा निरवली. अरे तू मेला, पण तुझ्या वस्तू कोणाला दिल्या, वस्तू कोणाला दिल्या तुझ्या. सर्व दुःख करताय आलापामध्ये. आता आपल्या समाजात तरी खूप कमी आहे, पण काही काही समाजात हा दुःख करण्याचा इतका सुंदर सूर लावतात बाया की मला वाटतं शिकूनच घेतलेलं असतं. हासायची लीळा आहे, तत्वज्ञानाची बी लीळा आहे, आणि याच्यातून खूप मोठं सांगितलं बी आहे. आलाप करायला लागले भक्तिजन. स्वामी म्हणतात, अरे का रडताच, बस झाला आता, काहीतरी पुढची वाट ठेवा. मेल्यावर काय करावं लागतं, तिरडी बांधावं लागते आणि न्यावं लागतं. बांधावने तिरडी, लाकडं आणले, सरण रचलं, उत्थान पिंड दिला. आता काही पद्धत नाही आहे वाटते. तोंडावर काय करत होते, काहीतरी भाताचा गोळा देत होते. शेवटी तिडीवर ठेवल्यानंतर तो उत्थान पिंड, म्हणजे त्याला पाणी द्यायची पद्धत म्हणतात, पण तो भाताचा गोळा त्याच्या तोंडावर ठेवायचे.
किडीवर टाकलं, उत्तान पिंड दिला. स्वामी खोल मुंती घालून एका झाडाखाली बसले. भक्तिजन आले, स्वामी बसलेले, स्वामींच्या समोर बसले, लागले रडायला. परसनायक चांगला होता, चालला गेला. परसनायक चांगला. योग काय झाला, त्या तिरडीनं त्या चितेला जाळ हे मारलं ना, अग्निडाग लावला ना, त्या अग्निडागाच्या चटक्याने त्याला काय आली, जाग आली. किती वाईट काम आहे. आता जाग आली की त्यांनी पहिले तोंडावर जे होतं ते तर खाऊन घेतलं, काही हो पुढचं तोंडामध्ये ठेवलेलं जे पिंड होते ते तर खाऊनच घेतलं. पटकन उठला. यांना काही माहीतच नाही, रडताच आहे कोण. तो मागे येऊन बसला. त्याला वाटलं काहीतरी झालं, तो बी लागला रडायला. तो बी रडायला लागला. आता हे रडतात ते रडतात. स्वामी गंमत पाहत आहे. स्वामींनी फक्त हसताय. स्वामींनी हसून लीळा केली, कारण जो मरतो ना तो त्याचा कर्माने संपून जातो, पण त्याला रडलं तर खूप दुःख होतं. हा आदर्श यातून सांगितलाय. आणि ते रडताय, तोही रडतोय. स्वामी शेवटी विचारतात, अरे भक्तिजन तुम्ही का रडतात? म्हणे परसनायक मेला म्हणून. अगं परसनायक बसला होता. त्या परसनायकाला विचारतात, तू का रडतो? अरे हे रडता म्हणून. अशी कंडिशन आहे बाबा. आणि स्वामींनी सांगितलं संहार प्रकरण. एक सुंदर असं सूत्रपाठातलं एक प्रकरण सांगून दिलं की सृष्टी परमेश्वर प्रवृत्ती सृष्टी संहार करी. परमेश्वरच्या इच्छेने माया सृष्टीचा. या जगात अनेक संहार होतच राहतात. मग देहाचा संहार झाला तर काय विषय नाही. मोठमोठ्या सृष्टीचा संहार होतो तर आपल्या देहाचा संहार. जीव मरतच नाही, जीव मरत नाही. नित्य पांतीचा चौथा नित्य पांतीला सांगितलेला जीव आहे आणि नित्य पांतीला जीव सांगितला. हा मरेल कसा? जीवच मरत नाही. आपण तो मेला समजतो. फक्त त्यांनी त्या कर्माच्या अनुसार ते देह त्या ठिकाणी काय केलं, पुढच्या कर्मात गेला. तो पुढच्या कर्मात गेला हे आपल्याला कळालं तर ते कर्मात दुःखरूप आहे हेही आपल्याला कळालं. म्हणून ते कर्म नासावं याच्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे त्या जीवाला सहानुभूती देणं आहे. रडून बोंबलून त्या जीवाला दुःख दिलं की तो जास्त दुःख करतो. म्हणून स्वामी चक्राने सांगितलं, बाबांनो काही फायदा नाही. अशा प्रकारची लीळा स्वामींनी घडली. त्यालाही माहीत नाही, यांनाही माहीत नाही. दोघं एकमेकामध्ये रडतात. काय आहेत, काही अर्थ नाही. कारण प्रत्येक या जगात जो आलेला जीव आहे तो त्याच्या कर्माने आलेला आहे. आणि कर्म संपल्यावर असा कोणीही नाही की त्याचं कर्म संपलं की त्याला सांभाळून ठेवा. कर्म संपलं लगेच निघून जातं. म्हणून आपण या जगामध्ये वावरत असताना हा आदर्श ठेवायला पाहिजे. वाईट वाटतं, पण आपल्या स्वार्थासाठी वाईट वाटतं. परंतु त्या जीवाचं भलं जर पाहिजे असलं तुम्हाला, त्या जीवाचं, वारलेल्या जीवाचं जर आपल्याला आत्महित करायचं असलं तर ते कसं करायचं उद्या सांगेल.